दर्शकांनो, लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजनच्या या विशेष कव्हरेजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मी प्राध्यापक गजेंद्र गवई। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026ची रणधुमाळी सुरू आहे आणि आता आपण सध्या आहोत या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरमध्ये। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026च्या अनुषंगाने आपण प्रभाग क्रमांक 1 मध्ये आहोत आणि शिवसेना शिंदे गटाचे अधिकृत असणारे उमेदवारासोबत आपण या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय। लोकांचा जो असणारा प्रतिसाद आहेत आणि सोबतच जनता जनार्दनाला काय वाटते, कुठल्या प्रकारच्या समस्या या प्रभागामध्ये आहेत आणि कशा पद्धतीने त्या काढल्या जाणार। तर या प्रभागामध्ये या ठिकाणी वाघमारे रूपचंद लक्ष्मण, जगदाणे पूनम अजय, गायकवाड मीना शिवनारायण आणि पवार गणेश सकाराम हे 4 उमेदवार आहेत विविध जात प्रवर्गातनं आणि त्यांना आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहोत। कशा पद्धतीचा हा प्रभाग आहे, कुठले कुठले एरिया नगर यामध्ये आहे, जाणून घेऊया। सर काय सांगाल? हे बघा, प्रभाग क्रमांक 1 मध्ये एक हर्सुल परिसर आहे जी, भगतसिंग नगर आहे, चतना नगर आहे आणि एकता नगर। या एकता नगरमध्ये वार्ड क्रमांक पहिला सिंगल वार्ड होता आमच्याकडे। तर या वार्डामध्ये मी 10 वर्ष नगरसेवक असताना इथं भरपूर कामं केलेत। पण दुसरा बाजूचा जो वार्ड होता चतना नगर, तिथं जी बाई होती त्या बाईने काहीही 1 रुपयाचाही निधी नाही आणला, 1 रुपयाचं सुद्धा काम नाही केलं तिथं। बाजूला हर्सुलला जो नगरसेवक होता त्यांना सुद्धा काही काम नाही केलं तिथं। लोकांकडे गेला नाही, लोकांकडे बघितलं नाही, तुमच्या काय समस्या काय नाही ह्या जाणून घ्यायचा त्यांना प्रयत्न नाही केला। आणि बाजूचा जो आमचा भगतसिंग नगर होता तिथं बी ते कोण बंशी जाधव नगरसेवक होता तिथं, त्यांना तिथं पण 1 रुपयाचं काम नाही केलं। पण त्याच माध्यमातून आमचे जे लाडके आमदार आहे प्रदीपजी जसवाल, त्यांच्या माध्यमातून माझ्यासोबत माझे सहकारी आहे गणेशजी पवार, त्यानं आमदाराच्या माध्यमातून तिथं 100-125 करोड रुपये आणून त्यांनी तिथं भरपूर कामं केले, रस्ते केले, ड्रेनेज केले, लाईट दिला। तिथं जी पाण्याची समस्या आहे तिथं पाईप वॉटर लाईन बी टाकलेली आहे, फक्त नळ कनेक्शन देऊन पाणी सोडायचं बाकी राहिलेले आहे। तसंच माझ्या वार्डामध्ये वार्ड क्रमांक 3 मध्ये 2010ला जे माझ्या पहिले नगरसेवक होते जे बंशी जाधव होते त्यांनी 1ही रुपयाचं काम केलं नाही। त्याच्यानंतर 2010च्या नंतर लोकांनी मला निवडून दिलं आणि तिथं मी काम करायचा प्रयत्न केला। त्याच्यानंतर बी मला अपक्षमध्ये उजून 2015ला इथल्या मायबाप जनतेने मतदार राजाने मला निवडून दिलं आणि ह्या वार्ड क्रमांक 3च्या ज्या समस्या होत्या त्या मी पूर्ण करायचा प्रयत्न केला। आता मग तिथं ड्रेनेज दिली, लाईट दिला, रस्ता दिला आणि पाणीसुद्धा दिलं। तुरळक जागेवर पाण्याची समस्या आहे, थोडी बिकट आहे, शहराचा प्रॉब्लेम पाण्याचा प्रॉब्लेम आहे। पण जे आता काही जे समजा आम्हाला काही सभागृह राहिले असतात, काही गार्डन असतील, ज्या काही सुविधा असतील, आम्हाला रमा योजनेमधून लोकांना घरकुल द्यायचे, PM योजनेमधून घरकुल द्यायचे आहे। आता आमचा प्रभाग क्रमांक 1 आहे, आता हा सर्व मिळून चतनानगर, एकतानगर, भगतसिंग नगर, हर्सुल हा मिळून एक प्रभाग झालेला आहे। जे आमच्या बाजूचे जे नगरसेवक होते त्यांनी जिथं कामं नाही केले तिथं काम अधुरे आहे, ते काम करायची आम्ही 4 जण आहे, ही आमची टीम काम करणार आहे। आणि मायबाप जनतेला माहीत आहे मी आणि गणेश पवारनं इतकं काम केलेलं आहे, त्याने 100-125 कोटीचं काम केलं, मी बी 40-50 कोटीचे काम केलेत। आमच्या 2 वार्डामध्ये झाले, पण 2 वार्डामध्ये काम नाही झाले। दुसऱ्या नगरसेवक असल्यामुळं त्याने काम नाही केल्यामुळं तिथला विकास खुटलेला आहे। आणि आम्ही ह्याच 2 वार्डाच्या ज्या वार्डात विकास झालेला नाही तोच विकास आम्ही लोकांपुढे घेऊन जाणार आहे आणि मायबाप जनतेला, मतदार राजाला समजून सांगणार आहे आम्ही बाजूच्या वार्डामध्ये भरपूर काम केलेले। तसंच आम्ही काम ह्या तुमच्या वार्डात ज्या माजी नगरसेवकांनी काम नाही केलेलं आम्ही तिथं तुमचं जे काही समस्या असेल ते काम आम्ही पूर्ण करायचा प्रयत्न करणार आहे। माझ्याबरोबर गणेशजी ओपनमधून लढत आहे, गणेश भाऊ पवार आमची ताई आहे, मीनाताई शिवनारायण गायकवाड आहे, त्या OBC मधून लढतात, गणेश भाऊ डमधून लढतात, ते ओपनमधून लढतात। आणि आमची पूनमताई जगदाणे आई ती ST, आमचा वार्ड एक STला सुटलेला आहे, त्याच्यातून लढत आहे। म्हणून माझी मायबाप जनतेला कळकळीची विनंती, मागच्या नगरसेवकांनी काय केलं ते सोडून द्या, आता आमच्याकडे बघा, आम्ही भरपूर काम केले दोघांनी। या त्या वार्डामध्ये आम्ही जसे काम केले तसंच आम्ही तुमच्या 2 वार्डामध्ये काम करू आणि ज्या काही समस्या असेल त्या आम्ही पूर्ण करायचा प्रयत्न करू, असं मी आपल्या लॉर्ड बुद्धा चॅनलच्या माध्यमातून माझ्या मायबाप जनतेला आणि मतदार राजाला मी कळकळीची विनंती करतो। ज्याही काही समस्या असेल त्याही आम्ही 20 तारखेच्या नंतर आम्ही काम करायला, निवडून आल्यावर 20 तारखेला काम करायला सुरुवात करू। आणि हेच मी आजच्या आपल्या लॉर्ड बुद्धाच्या माध्यमातून आपल्याला आव्हान करतो, मायबाप जनतेला आणि मतदार राजाला आम्हाला भरघोस मताने निवडून द्या, एवढीच विनंती करतो। आणि जे ही काम राहिलं असेल ते करायचा प्रयत्न करू।
नाव सांगा. जय महाराष्ट्र. सांगा. मी रूपचंद लक्ष्मण वाघमारे. माझी निशाणी आहे धनुष्यबाण, बटन क्रमांक 4. शिवसेना पक्षाकडून लढत आहे. दर्शकांनो, आपण पाहू शकता लालबुद्धा टेलिव्हिजनचं हे विशेष कव्हरेज या ठिकाणी सुरू आहे. प्रभाग क्रमांक 1 मध्ये या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर सार्वत्रिक निवडणूक महानगरपालिकेची या ठिकाणी सुरू आहे. त्या अनुषंगाने आपण प्रत्येक उमेदवारासोबत जोडण्याचा प्रयत्न करतो आहोत. नगरामध्ये असणाऱ्या ज्या विविध प्रकारच्या समस्या असतात त्या आपण जाणून घेतो आहोत. दुसरे उमेदवार आपल्यासोबत जोडले त्यांना जाणून घेऊया. आपण नाव सांगाल? जय महाराष्ट्र. मी गणेश सखाराम पवार. मी वार्ड क्रमांक 2 मध्ये काम केलेलं आहे. वार्ड क्रमांक 1 मध्ये पण खूप कामं केलेलं आहे. जयस्वाल साहेबांच्या माध्यमातून जी. आमचे पालकमंत्री आतर शिरसाट साहेब, याच्या पहिले आमच्याकडं सत्तार सेठ होते पालकमंत्री, त्यांच्या माध्यमातून, भुमरे साहेब यांच्या माध्यमातून, शिवसेनेच्या सर्व जेवढे आमचे वर्ष नेते असेल सगळ्याच्या माध्यमातून सगळ्याचं योगदान आहे. त्यांनी सगळ्यांनी काही दिलं आणि सगळ्यात जास्त काही दिलं असेल तर मला जयस्वाल साहेबांनी दिलं. मी माझ्या वार्डामध्ये, माझा वार्ड नवीन झाला होता. नवीन वार्डामध्ये मला फक्त 2,000 नवीन जुनं मतदान होतं. बाकी सर्व नवीन मतदार होता. सर्व नवीन मतदार होता. मी त्या मतदारापर्यंत माझ्या पद्धतीने मी पहिले गेलो. पण जेव्हा शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले त्याच्यानंतर माझ्या वार्डामध्ये एवढा विकास झाला का तुम्ही माझ्या परस्पर तुम्ही जाऊन बघता, जनता तुम्हाला काय सांगाल. आम्ही ह्या विकासाच्या मुद्द्यावरच लोकांसमोर चाललो, मतदान मागतोय. मी 1 नंबर वार्डात पण खूप कामं केले. 1 नंबर वार्डामध्ये जो नगरसेवक होता त्या नगरसेवकाला तर काहीच काम करता नाही आलं. तो नगरसेवक नुसते त्यांनी भांडणं लावले लोकांमध्ये, जातीमध्ये, आणि तो कचरा डेपो आणून टाकला आमच्याकडं. त्यांनी जे कामं खराब केले ते कामं आम्हाला सुरळीत करायला एवढा वेळ लागणार आहे, इतके कष्ट घ्यावं लागेल. ते पण आम्ही जनतेचे करणार आहे. आम्हाला तो कचरा डेपो पण हलवायचा आहे. राहिला प्रश्न पाण्याचा पण आम्ही 90% लाईन आमची टाकून कंप्लीट झाली, कनेक्शन घेऊन झाले. फक्त टेस्टिंग घरणे इलेक्शन झाल्याच्या नंतर बऱ्याच भागाला पाणी पण आम्ही लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करू. रोड, रस्ते, ड्रेनेज तर आम्ही 90% 80% लोकांना दिले. मायबाप जनतेला सर्व दिसतंय. लोक त्यांना उभं पण करत नाही. आता मला जेव्हा ग्राउंड लेवलचा रिपोर्ट येतो तर लोक त्यांना जेव्हा जातात ते मतदान मागायला तर लोक त्यांना विचारता तुम्ही कोणत्या रस्त्याने आले, तर ते सांगता आम्ही काँक्रीट रस्ते बनेल त्या रस्त्याने आलो. मग बस समजून घ्यायचं म्हणजे तुम्ही ज्या रस्त्याने आले, ज्या रस्ते ज्या लोकांनी आम्हाला दिले आम्ही त्या लोकांना मतदान करणार आहे. माझ्यासोबत इकडे एकतानगरमध्ये रूपचंद भाऊनी जो विकास केला, मी माझा 1 नंबर वार्ड भगतसिंग नगर या 2 वार्डामध्ये जो विकास केला, त्या विकासाच्या मुद्द्यावर आम्ही चारही चाकं, एक आमचं ओबीसी, एक आमचं ST, एक SC आणि एक ओपन, 4ही उमेदवार आम्ही 1001% निवडून येतील एवढी आम्हाला 100% गॅरंटी आहे. कारण की आम्ही विकास केला आणि आम्ही विकासावरच मतदान मागतो आणि लोक आम्हाला विकासावरच मतदान करणार आहे. राहिला चेतनानगरचा भाग आमचा, चेतनानगर आमचा हा एक असा मागासेल भाग आहे आता आमच्या प्रभागामधला. आणि तिथं आतापर्यंत स्थानिकचा नगरसेवक नव्हता, स्थानिकचा उमेदवार नव्हता. त्याने केव्हा बी आम्ही आयात उमेदवार दिला तिथं. आता आम्ही तिथं स्थानिकचा उमेदवार म्हणून आमच्या ताई मीनाताई गायकवाड या आम्ही स्थानिकच्या दिल्या. ही आमची सर्वात मोठी भक्कम बाजू, कारण की तिथं आतापर्यंत स्थानिकचा उमेदवारच नव्हता आणि आमच्या धनुष्यबाणाने तो न्याय दिला का त्यांना स्थानिकचा उमेदवार दिला. ते चेतनानगरचे आतापर्यंत जे लोक इकडे तिकडे भरपटत होते आता ते इकडे तिकडे जाणार नाही. ते धनुष्यबाणाच्या मागे येतील. त्यांना माहिती आहे न्याय फक्त धनुष्यबाणच देऊ शकतो आणि विकास पण धनुष्यबाणच करू शकतो. एवढं ज्या प्रसंगी सांगतो, मायबाप जनतेला सांगतो, विकासावर मतदान करा. कोणी येतील तुम्हाला काही म्हणतील त्याच्यावर तुम्ही भरकटू नका. विकास ज्यांनी केला विकासावर उभं राहा. विकास तो कोणी करेला असो त्या विकासावर मतदान करा आणि येणाऱ्या 15 तारखेला आमचे 4ही उमेदवार भरघोष मताने निवडून द्या एवढीच त्यांना कळकळीची विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. उमेदवारांचं आव्हान मतदारांना मतदान करण्याचं आहे. 100% मतदान झालं पाहिजे हे पण या ठिकाणी मान्य होते. 100% मतदान म्हणजे अर्थातच या देशाची लोकशाही बळकट करणं आहे. संविधानाला खऱ्या अर्थानं आपण सपोर्ट करणं आहे. इतरही महिला उमेदवार आपल्यासोबत जुळलेले आहेत, जाणून घेऊया. ताई, शिंदेसाहेबांनी या महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण नावाची योजना सुरू केली आणि आज खरं तर लाडक्या बहिणी सगळ्यात त्या भावाच्या मानधनाची महिन्याला वाट पाहत राहतात. हे एक चांगली उपलब्धी तुमच्यासाठी आहे. काय सांगाल, तुमच्या प्रभागामध्ये कशी परिस्थिती आहे, कुठल्या समस्या आहे आणि महिलांना कसा न्याय देणार आहात? नमस्कार, मी पूनम अजय जगधने. जनतेने जर आम्हाला चांगल्या मताने निवडून दिले तर मी त्यांच्या स्थानिक समस्या ज्या आहेत त्या नक्की पूर्ण करेन एवढी शाश्वती देते. महिला तुमच्यासोबत चर्चा करत असताना काय समस्या सांगतात तुम्हाला की ताई हे तुम्ही केलं पाहिजे, एक उमेदवार म्हणून बोललं पाहिजे? रस्त्याबद्दल सांगतात, रस्ता वगैरे, पाणी वगैरे आणि लाईट. पाणी तर खरं महिलांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. या छत्रपती संभाजीनगरमध्ये गेल्या अनेक वर्षापासून पाण्याचा हा समांतर पाणीपुरवठा योजनेचा हा प्रश्न खूप प्रलंबित गाजतो आहे आणि त्या अनुषंगाने कशा पद्धतीने तुम्ही नियोजन करणार आहात? काय सांगाल सर? सर नमस्कार, मी जगदने.
बघा आम्ही ना या पूर्ण वस्तीमध्ये गेल्या 25 वर्षापासून राहतोय. बरं. ठीक आहे ना. हे जे गणेश आपलं रूपचंद वाघमारे आणि गणेश पवार साहेब आहे त्यांनी आमची निवड केली. बरं. बरोबर आहे. त्यांनी निवड आमची यासाठी केली की आम्ही समाजामध्ये समाजकार्य गेल्या 25 वर्षापासून करतोय. हा जो प्रभाग दिसतोय तुम्हाला सारा चेतनानगर ही या प्रभागाची जी माजी नगरसेविका होती त्या वार्डामध्ये ती बिलकुल फिरलेली नाही आहे. तिने एक रस्ता सुद्धा केलेला नाही आहे. आणि त्या प्रभागात आम्ही जेव्हा फिरलो ना त्या पट्ट्यामध्ये सर्व मुलांना यंग मुलांना व्यसनी केलेलं आहे. व्यसनी केलेलं आहे. बटन जे आपण ऐकतो का बटन अशी पूर्ण दारूची व्यसन. ना रोड आहे तिथं, ना पाणी आहे, ना कुठलीच व्यवस्था नाही. म्हणजे मागासलेला जे शब्द वापरतो का ॲक्च्युअल त्या चेतनानगरच्या वार्डाला त्यांनी तो तसा त्या प्रमाणात केलेला आहे. तर आम्हाला कन्फर्म आम्हाला संधी जनतेने आम्हाला चांगली संधी दिली तर 100% आम्ही त्या वार्डाचा एकदम चांगल्या प्रकारे विकास करू. आणि त्या ठिकाणी जी दहशत निर्माण झालेली आहे ज्या मागच्या नगरसेवकांनी जी दहशत त्या एरियात निर्माण केली आहे त्या दहशतीला आम्ही 100% शिवसेनेच्या मार्फत त्यांना चांगल्या प्रकारे उत्तर देऊ. आणि त्यानंतर लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंची तिथं सभागृह आहे. तर भरपूर गोष्टी आहेत. तुम्ही तिथे जाऊन बघा. तुम्ही आज न्यूज चॅनलचा आम्हाला तुम्ही एक तिथे सर्वे करा. अशी तिथे कंडिशन आहे. तिथं पुरा फपाटा पडलेला आहे. तर मी त्या पूर्ण परिवारातल्या वार्डाच्या जनतेला सांगतो की तुम्ही आम्हाला 100% संधी द्या. त्या संधीचं सोनं शिवसेने पक्षामार्फत आम्ही 100% करू ही तुम्हाला दर्शकांनो, खरं तर ज्या उमेदवाराला आपल्या प्रभागातल्या आपल्या वार्डातल्या समस्याची जाण असते त्या समस्या त्याचा उकल करण्याची मानसिकता असते अशा उमेदवाराला भरभरून लोक या ठिकाणी मतदान करतात. आणि त्याच अनुषंगानं प्रभाग क्रमांक 1 मध्ये आपण छत्रपती संभाजीनगरच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या दरम्यान असणाऱ्या दुसऱ्या महिला लोकप्रतिनिधी या ठिकाणी आहेत. त्यांना जाणून घेऊया आपण. ताई काय सांगाल? नाव सांगा तुमचं. मी शिवसेनेचे पुरस्कृत उमेदवार मीना ताराबाई शिवनारायण गायकवाड. माझ्यासोबत हे 3 धनुष्यबाण आणि माझी निशाणी छत्री. सगळ्यांना सावली हो देणार आहे, हो पाण्यापासून रक्षण रक्षण करणार आहे. आणि यांनी सांगितलं ते चेतनानगर एरिया तिथे मी राहते. तिथे इतक्या खूप समस्या आहे. तिथं मागच्या नगरसेवक आले त्यांनी कोणताही विकास केलेला नाही. म्हणजे नगरसेवकाला चेतना नाही आली आधी. चेतना नगराचं नाव चेतना दिलं पण तिथे विकासच केला नाही. आम्ही स्वतः त्यांना निवडून दिलं पण त्यांनी विकास केलेला नाही. तर मला असं वाटतं मला जरा आम्हाला सर्वांना भरभटून त्यांनी जरा मतदान केलं तर मी सर्व त्यांचा विकास घडून आणन. महिलांना सुरक्षा देईन. महिलांच्या संदर्भात आणि व्यसनाच्या संदर्भात या ठिकाणी खूप मोठी वाच्यता होते. खरं तर हा आजूबाजूचा परिसर आपण पाहतो. बाजूचे जे ग्राउंड आहे तिथे आपण पाहतो संध्याकाळच्या वेळेस अनेक लोक व्यसनाधीन अवस्थेमध्ये त्या ठिकाणी पडलेले राहतात. आणि पाहिलं तर जर तरुण या ठिकाणी बेरोजगार असेल तर ते बेरोजगारीच्या खाईमध्ये तो व्यसनाधीन होतो, व्यसनाकडे वळतो. तर तरुणांच्या बाबतीत आणि महिलांच्या बाबतीत यांना रोजगार कसे मिळतील आपल्या पद्धतीनं? रोजकर्त्यांना भेटन ना. आपण आपल्या महानगरपालिकामध्ये आपल्याला नगरसेवक झाले खूप काही योजना आहे. आपण तिथून योजना आणून त्यांच्यापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करू. कशा पद्धतीचं आवाहन कराल तुम्ही तुमच्या नगरातल्या वार्डातल्या लोकांना तुम्हाला मतदान देण्यासाठी? काय सांगाल लोकांना की लोकांनी तुम्हाला का मतदान केलं पाहिजे? मी विकास करू शकते मला असं वाटतं म्हणून शाश्वती देते. मी विश्वास देताना मी सर्व विकास करून दाखवून विकास करून दाखवून. रोड नाही, पाणी नाही, तिथं कचरा कुंड्या पण नाही. त्याच्यामुळे मला असं वाटतं मी विकास करू शकते तिथे. आत्मविश्वास. दर्शकांनो, नारी निंदा मत करो नारी रतन के खान. नारी निंदा मत करो नारी रतन के खान. इसी नारी में से पैदा हुए रामकृष्ण भगवान. आणि म्हणून आपण महिलांचा आत्मविश्वास या ठिकाणी पाहतो आणि काही लोकांसोबत आपण अजूनही जाणण्याचा प्रयत्न करतो. सर काय सांगता? पाण्याचा प्रश्न सर, खरं तर पाण्याचा प्रश्न मी आधीच सांगितलं की खूप मोठा भेडसावतोय इथे. आम्ही पूर्ण छत्रपती संभाजीनगरच्या 29 वार्डमध्ये या ठिकाणी लॉर्ड टेलिव्हिजनची टीम पोहोचते आहे आणि या जनता जनार्दनासोबत जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहोत. खरं तर महिलांच्या जिव्हाळ्याचा असणारा प्रश्न जो आहे पाणी प्रश्न, आणि हा पाणी प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून या छत्रपती संभाजीनगरमध्ये रखडलेला आहे. प्रत्येकाला वाटतं की आम्हाला दर दिवशी का होईना किंवा 2 दिवसाला भरपूर असं पुरेसं पाणी मिळालं पाहिजे, जेणेकरून महिलांची हेळसांड थांबते, महिलांचा जो काही त्रास होतो शारीरिक तो कमी होतो. या अनुषंगानं काय सांगाल सर? खरंच पाण्याचा प्रश्न खूप मोठा आहे. संभाजीनगरचा कित्येक वर्षापासून पाण्याचा प्रश्न या शहरासाठी काय म्हणता येईल त्याला तो खूप रेंगाळलेला आहे. ही सर्व मागचे जे सरकार होते, मागचे जे खासदार होते त्यांच्यामुळं हा सगळा प्रश्न लांबलेला आहे. जो आता उभाटामध्ये आहे ह्या लोकांमुळे तो सगळा प्रश्न लांबलेला आहे. पण जेव्हा शिंदे सरकार आलं, शिंदे सरकार आल्याच्या नंतर महापालिकेचा जो वाटा होता, ही योजना तीन प्रकारे आहे. एक महापालिकेचा हिस्सा, एक राज्य सरकारचा, एक केंद्र सरकारचा. राज्य सरकारचा हिस्सा दिला, केंद्र सरकारचा दिला. पण महापालिकेची परिस्थिती तुम्हाला माहीत आहे, आपल्या महापालिकेची परिस्थिती खूप बिकट आहे. म्हणून त्यांचा तो हिस्सा
इथले सर्व आपले जे आता आमचे आमदार आहे, आमचे खासदार आहे, आमचे पालकमंत्री आहे, हे शिंदे साहेबांकडे गेले आणि साहेबांना सांगितलं, साहेब हा जो हिस्सा भराय, जो महापालिकेचा हिस्सा आहे 880 कोटी, हा महापालिकेची परिस्थिती बिकट असल्यामुळे भरता येत नाही, तर तो तुम्ही शासनातर्फे भरा. तर तो शिंदे साहेबांनी शासनातर्फे भरून तेव्हा तिला गती मिळाली. तेव्हा त्या 54 टाक्या, आता 54 मधल्या 80 टाक्या कंप्लीट झाल्या, म्हणजे 80% टाक्या कंप्लीट झाल्या. आणि मी म्हणतो 80% लाईन पण कंप्लीट झाली. काही भागांना मला वाटतं 7 ते 8 महिन्यामध्ये 100%, काही भागांना जिथं जिथं टाक्या कंप्लीट झाल्या, जिथे टेस्टिंग करून पाणी देणं आहे, 100% पाणी देण्याचा प्रयत्न आम्ही करणार. आणि आमच्याच कार्यकाळात आमचं जे सरकार आहे, आता जे युती आहे, आता शिंदे सरकार, पुन्हा जे आता आमचं इथं आमदार, खासदार, पालकमंत्री आहे, यांच्याच कार्यकाळामध्ये ह्या शहराला पाणी मिळणार. आणि आम्ही निवडून गेलो तर आम्ही पहिल्याच याच्यामध्ये जे मिटिंग लागेल सभागृहामध्ये, त्याच्यामध्ये आम्ही सगळ्यात पहिला प्रश्न उचलणार तो पाण्याचा आणि आमच्या हर्सूलच्या कचरा डेपोचा. सर, दुसरा महत्त्वाचा मुद्दा तुम्ही बोलताय म्हणून तुमच्याकडून जाणून घेतो. खरं तर शिंदे साहेबांनी महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना आणली, पण आज आम्ही पाहतो काही इतर विरोधी जे आहेत हे सुद्धा त्या लाडक्या बहिणीचा श्रेय लाटण्याचा प्रयत्न करतात. ते म्हणतात आम्ही पण सरकारमध्ये आहोत, आम्ही पण निधी या ठिकाणी तरतूद करतोय. काय वाटते, श्रेय कुणाला? नाही, श्रेयचा तर त्याचं काही नाही आहे. सर्व लोकाला, आम जनतेला, सगळ्या लाडक्या बहिणींना सर्वांना माहिती आहे का ती लाडकी बहीण योजना कोणामुळं आली आणि तो त्यांचा करता धरता कोण आहे हे सांगायची गरज नाही आहे. तुम्ही माझ्या म्हणजे मला विचारता, आता आम्ही तो उमेदवार, आम्ही शिंदे साहेबाचं नाव घेऊ, पण तुम्ही जनतेत जाऊन लाडक्या बहिणींना विचारा. लाडक्या बहिणी पण तेच सांगले, शिंदे साहेबाची योजना आहे आणि ते कोणी श्रेय घ्यायचं काही केलं तर त्याला कधी त्याच्यात येणार नाही. लाडक्या बहिणी त्यांना माहिती आहे शिंदे साहेब ही शिंदे साहेबाची योजना आहे. शिंदे साहेबांनी नुसतं लाडक्या बहिणीलाच नाही, लाडके भाऊ 75 वर्षाचे जे असेल त्यांना ते बस अर्ध भाडा असेल, काही फुल माप असेल. आणखी तुम्हाला काय सांगतो, एक ॲप आहे आमचं, ते आनंद दिघे साहेबांच्या नावाचं. त्या ॲपवर कधी गेलं नाही, त्याच्यामध्ये कधी आपला सगळा डाटा टाकला आपण, तर आपण कोणत्या योजनेमध्ये बसतो त्या योजनेचा पूर्ण डाटा येतो. म्हणजे 5,000च्या वरती योजना आहे ह्या शिंदे साहेबाच्या काळामध्ये चालू झालेल्या आहे. आमच्या जनतेपर्यंत आम्ही पोहोचण्याचं काम करणार. त्या योजनेचा सर्वांना लाभ होईल. हे 100% तुमचे विश्वकर्मा योजना, अशा मी काय सांगतो याच्या मोजक्या आहे, पण 5,000च्या वरती योजना आहे का त्या योजना शिंदे साहेबांनी, ते ॲप आहे आमच्याकडं आणि त्याला नाव दिलेलं आहे आमचे आनंद दिघे साहेबाचे. ते काहीतरी त्यांना नाव, ते नावाचे ते ॲप आहे. त्या ॲपमध्ये 5,000च्या वरती योजना आहे आणि त्याच्यात आपला डाटा टाकला का कोणता ना कोणता नोकरीवाला असो, उद्योगधंद्यावाला असो का बेरोजगार असो, कोणत्या ना कोणत्या तरी माणसाला काही ना काही त्याच्यामध्ये योजनेचा फायदा होणार. त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या योजना आहे. हे शिंदे साहेबांनी केलेलं आहे. याच्या पहिले किती का गव्हर्नमेंट राहिले, सगळं होते, फडणवीस सरकार होते याच्या पहिले. त्या लोकांना सुचलं का हे शिंदे साहेब फक्त देना बँक आहे, शिवसेना फक्त देऊ शकते. शिवसेनाचं काम आहे 80% समाजकारण, 20% राजकारण. आणि आम्ही पण त्याच पद्धतीनं पुढं चाललो आहे. विकासावरच बोलतो. आमचे शिंदे साहेब पण विकासावरच बोलता. शिंदे साहेब म्हणता मला कोणी किती शिव्या द्या, मी त्यांना विकासातून उत्तर देऊ. तसं आमचं काम आहे. आम्ही पण विकास करून दाखवला, तेव्हा मतदान मागायला जातोय. आणि त्या लोकांना माहिती आहे आम्ही यांना विकास किती केला आणि यांना आपण कधी बरोबर तिथे कधी नगरसेवक म्हणून पाठवलं तर हे आणखी किती विकास करतील हे लोकांना भरोसा आहे. म्हणून तुम्हाला सांगतो मी, एक्झॅक्ट पोल असेल, तुमचे ओपिनियन पोल असेल, तुम्हाला माहिती आहे, तुम्ही मीडिया आहे, तुम्हाला मीडियातून कळतं. आम्हीच नंबर टॉपला आहे. शिवसेना ज्याशी इथं महापौर होणार, धनुष्यबाणाचाच महापौर होणार. हे काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. धन्यवाद. जी दर्शकांनो, आपण पाहत होता लॉर्डबुद्धा टेलिव्हिजनचं हे विशेष कव्हरेज आहे आणि या कव्हरेजमध्ये आपण काही लोकांना जाणून घेण्याचा प्रयत्न, काही तरुणापर्यंत आपण जातो, कारण प्रभाग क्रमांक 1 मध्ये आपण काही लोकांसोबत जाणतो आहोत. नाव सांगा. नमस्कार, जय भीम. माझं नाव भाग्यश्री चौधरी. आमचं हे सगळं पॅनल खूप स्ट्रॉंग वाटतं आहे आम्हाला. आणि ॲज अ यंगस्टर मला असं वाटतं की बाबासाहेबांची जी ड्रीम होती, ही सेड दॅट अ कंट्री इज कॉल्ड अ डेव्हलप कंट्री इफ द वुमेन इन दॅट कंट्री आर डेव्हलप्ड. तर तसंच आमचं पॅनल पण 1-2 वुमेन आहेत. तर ज्या पॅनल एक्झॅक्टली तर हे वुमेन एम्पॉवरमेंट आमच्या मागे आहे. आणि आम्हाला रूपचंद अंकलने एक संधी दिलेली आहे, पवार अंकलने एक संधी दिलेली आहे. आम्ही या बिझनेस बॅकग्राऊंडमधून आहोत, पण आम्हाला पॉलिटिक्स जास्त कळत नाही, पण आम्हाला गाईड करणारे लोक आहेत. आम्ही जे बेसिक समस्या आहेत ह्या वॉर्डाच्या, त्या सगळ्या सॉल्व करायसाठी एकदम सज्ज झालेलो आहोत. आमचं जे काही असेल ते सगळं काही आम्ही पानाला लावलेलं आहे. आणि आय होप की सगळेजण आम्हाला बिलीव्ह करतील आणि आम्हाला गाईड करतील. त्यासाठीच आम्ही इथे उभे आहोत. आणि बेसिक प्रॉब्लेम ते सॉल्व होतील. महिलांचे जे सुरक्षिततेचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे, बरेच प्रश्न आहेत, ते आम्ही सगळे मिळून सॉल्व करणार. आणि मला नाही वाटत आमच्या पॅनलपेक्षा स्ट्रॉंग इतर कुठेही कुठल्या पार्टीमध्ये स्ट्रॉंग नाही आहे. ठीक आहे, प्रतिस्पर्धी नाही म्हणायचं तुम्हाला? नाहीच आहे. मी तर म्हणेल नाहीच आहे. प्रत्येक
कॅटेगरीमधले जेही उमेदवार उभे आहेत ते खूप स्ट्रॉंग आहे. सगळ्यांनी कामं करून दाखवलेली बरोबर आहे. आहे. त्यामुळे त्या कामावरती विश्वास ठेवून आम्हाला जिंकून आणा, तेवढीच एक विनंती आहे. थँक्यू. तर आपण पाहू शकतो काही तरुणांसोबत आपण जुळण्याचा प्रयत्न करूया, काही तरुणांना आपण विचारूया. काय नाव सांग तुझं? नाव यश आहे. काय वाटतं तुला? काय सर काय वाटतं तुला कोण निवडून येणार आहे? येणार सगळे चौघं पण येतील ना, शिवसेनेचे. शिवसेनेचे. तुझं मतदान चालतंय ना? नाही, माझे अंडर एज आहे ना मी. अच्छा अच्छा अच्छा. तर आपण या ठिकाणी पाहू शकता अनेक लोक या ठिकाणी जुळत आहेत. सर काय सांगाल? सर्वांना मी एवढंच सांगेन, प्रभाग क्रमांक 1चे जेवढे उमेदवार आहे चारी त्यांना प्रचंड बहुमताने विजय करा. कारण जो प्रभाग 1 क्रमांकचा जो विकास झालेला आहे त्या विकासाच्या मुद्द्यावर सर्व पॅनल आमचं पूर्ण ताकदीने उभं आहे. जसे रूपचंद भाऊ असेल, गणेश भाऊ पवार असेल, मीनाताई शिवनारायण गायकवाड असेल, पूनमताई जगदने असेल, यांना प्रचंड बहुमताने विजय करा. आणि जे वेचणी गेलेले मुलं आहेत, तरुण आहेत, त्यांना सर्वप्रथम आमचं पॅनल जे पुऱ्या यंग पिढीसाठी कामधंदे कसे देता येईल, त्यांना रोजगार कसा देता येईल, हे पूर्ण पॅनल सज्ज झालेलं आहे. त्याच्यासाठी आमचं एवढंच म्हणणं आहे की पूर्ण पॅनलला 3 धनुष्यबाण आणि 1 छत्रीला पूर्ण बहुमताने लोकांनी निवडून द्या, एवढंच मी विनंती करतो. काय सांगाल? मी शिवनारायण गायकवाड, माझ्या मिसेस OBC-मधून उमेदवारी दिलेली आहे. शिवसेनेतर्फे प्रस्तुत उमेदवार म्हणून आहे. आणि आम्ही जे पॅनल आहे हे पॅनल पूर्णचे पूर्ण काम करणारे आहे. माझा एक पाठीमागचा एक अनुभव आहे. मी सध्या पिंपळगाव वळण फुलंब्री या ठिकाणी मी सरपंच राहून गेलेलो व्यक्ती आहे. त्यामुळे मला कामाचा भरपूर अनुभव आहे. मी कोणते कामं कुठून आणतात, कसे काम मंजुरी करावं लागते याचा पूर्णपणे मला पूर्ण अनुभव आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सर्व जनतेनं आम्हाला अगर निवडून दिलं, सगळ्यात जास्त काम करणारं आमची टीम राहणार आहे. त्याच्यामुळे सर्व मतदारांनी एक तर निश्चिंत राहावे. आमची टीम म्हणजे ही विकासाची टीम आहे आणि सरकारसुद्धा आमच्यासोबत आहे. आणि आता केलेल्या कामामध्ये जयस्वाल साहेबांनी काम केलेले हे जयस्वाल साहेब पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री आमच्यासोबत आहे. त्याच्यामुळे कामाची चिंता जनतेने करायचीच नाही. फक्त आम्हाला येणाऱ्या 15 तारखेला निवडून द्यायचे आणि 16 तारखेनंतर फक्त आम्ही 5 वर्ष आणि 5 वर्ष फक्त कामच करू आणि फक्त कामच करू, एवढी शाश्वती देतो. धन्यवाद. आपण या ठिकाणी जुळले होतो. जी. आणि माझी पुरस्कृत उमेदवार असल्या कारणाने माझी निशाणी छत्री आहे. हां, त्याच्यात असं प्रॉब्लेम झाला होता. एकाचा ते फॉर्म काटल्या गेल्या, बी फॉर्म काटल्या गेल्यामुळं मला तिथं शिवसेना पुरस्कृत म्हणून छत्री चिन्ह मला स्थान दिलेलं आहे. जी जी. या प्रभाग क्रमांक 1 मधील असणारे पुरस्कृत जे उमेदवार आहेत तर त्या गायकवाड, मीनाताई शिवनारायण आपल्यासोबत जुळले होते. त्यांचे बद्दलची माहिती या ठिकाणी आपल्याला मिळत होती. खरं तर ही सर्व काम करणारी लोक आहेत आणि आपण लोकांकडे जाऊन या सगळ्या माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहोत. लॉर्ड बुद्ध टेलिव्हिजनचं हे विषयाचं कव्हरेज सुरू आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026च्या अनुषंगाने मी प्राध्यापक गजेंद्र गवई, कॅमेरामॅन रुपेश गावंडे असं बघत राहा तुमचं आमचं देशातलं हक्काचं एकमेव बहुजनाचं पहिलं चॅनल, ज्याचं नाव आहे लॉर्ड बुद्ध टेलिव्हिजन. देख